नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कॅन्सरची लेप्रोस्कोपिक सर्जरी आणि रेडिएशन, एक नवा दृष्टिकोन या विषयावर. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत दोन तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट. आपल्यासोबत आहेत रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर दिनेश बडाख आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर निखिल गुळवणे. दोघांचंही स्वागत करूया. डॉक्टर दिनेश आणि डॉक्टर निखिल, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी डॉक्टर दिनेश बडाख यांची ओळख करून देते. डॉक्टर दिनेश बडाख हे गेली 28 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कॅन्सर तज्ज्ञ म्हणून ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्यांनी महाराष्ट्रामध्ये बरेच रेडिएशन ऑन्कोलॉजी सेंटर्स स्थापन केले आहेत आणि कार्यान्वितसुद्धा केलेलं आहेत. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही सेंटर्समध्ये DNB ऑन्कोलॉजी कोर्ससुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. 3D CRRT तसंच IMRT, VMAT तसंच SBRT, SRT आणि SRS इत्यादी रेडिएशन उपचारांमध्ये डॉक्टर दिनेश हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तसंच त्यांचा हेड अँड नेक तसंच मेंदू, ब्रेस्ट, अन्ननलिका, फुफ्फुस, गर्भाशय आणि आतड्यांचा कर्करोग यावर प्रदीर्घ असा त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी आतापर्यंत 40,000हून अधिक कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि त्यांना बरं केलेलं आहे. तसंच डॉक्टर निखिल यांच्याविषयी आता जाणून घेऊया. डॉक्टर निखिल गुळवणी हे DNB सुपर स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्यांनी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथं लेप्रोस्कोपिक कोलॅक्ट्रल कॅन्सर सर्जरीमध्ये काम केलेलं आहे. तसंच त्यांना गुस्ताव रौसी इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी फ्रान्स इथं त्यांनी प्रगत सर्जिकल ऑन्कोलॉजीचं प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. लेप्रोस्कोपिक आणि थोरॅकोस्कोपिक कॅन्सर सर्जरीत डॉक्टर निखिल जे आहेत ते प्रवीण आहेत. मोठं आतड्याचा कॅन्सर असो किंवा जठर, अन्ननलिका, गर्भाशय, फुफ्फुसांचा कर्करोग असो, यात लेप्रोस्कोपिक सर्जरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसंच हेड अँड नेक कॅन्सर आणि स्तनांचा कर्करोग या सगळ्या कर्करोग संदर्भातल्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांना दांडगा असा अनुभव आहे. त्यांनी 4,000हून अधिक वेगवेगळ्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी मी डॉक्टर दिनेश यांच्याकडे येते. डॉक्टर दिनेश बडाख, सगळ्यात आधी सांगा की कॅन्सर उपचारांवर रेडिएशन थेरपीचं काय महत्त्व आहे? कारण ही सुद्धा एक थेरपी आहे कॅन्सरवरची. आणि खरंच रेडिएशन थेरपीची गरज एखाद्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला कधी भासते? आणि ज्यांना कॅन्सर नाही आहे अशा सर्वसामान्य रुग्णांना देखील आपण ही रेडिएशनची उपचार पद्धती देऊ शकतो का आणि कधी देऊ शकतो? रेडिएशन थेरपी आपण म्हणाल तर बेसिकली हा क्षयकिरण उपचार आहे. बेसिकली आपण CT स्कॅन करतो, त्यात जे निघणारे रेडिएशन आहे आणि आपण उपचारासाठी जे वापरतो रेडिएशन, त्यात फरक एक फक्त इंटेन्सिटीमध्ये फरक आहे. तर ते आपण आजार कुठं आहे तो बघण्यासाठी वापरतो आणि आपण ट्रीटमेंटसाठी वापरतो. तर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये जवळजवळ 60 ते 70% कॅन्सरच्या पेशंटला त्यांच्या कॅन्सरच्या कोर्समध्ये कधीतरी रेडिएशन लागतं. एकतर ते कॅन्सर बरं करण्यासाठी किंवा सर्जरी किंवा किमोथेरपीबरोबर दोन्ही मिळून कंबाईनमध्ये वापरलं जातं. किंवा ज्यावेळेस पेशंट एंड स्टेजला जातो, पेशंटला पेन होत असतात, पेशंटला ब्लिडिंग होत असतं, तर ते पेन थांबवणं किंवा ब्लिडिंग थांबवण्यासाठी आपण रेडिएशनचे उपचार करतो. आपण विचारलात की कॅन्सरच्या पेशंट सोडून आणि कशासाठी रेडिएशन वापरलं जातं, तर बिनाईन केसेस आहेत ज्यात वेसल्समध्ये बिनाईन ट्युमर फॉर्म झालेला असतो किंवा मेनिंजिओमसारखे बिनाईन ट्युमर्स आहेत किंवा गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली किंवा हिपची शस्त्रक्रिया झाली, त्यात न्यूबोर्न फॉर्मेशन होतं आणि ते न्यूबोर्न फॉर्मेशन पेन करतं. तर ते न्यूबोर्न फॉर्मेशन आणि ते पेन थांबवण्यासाठी सुद्धा रेडिएशन वापरलं जातं. त्यात कॅन्सर नाही आहे, पण जे नवीन बोन फॉर्म होऊन पेन होतं ते थांबवण्यासाठी आपण रेडिएशन वापरतो. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर निखिल यांच्याकडे येते. डॉक्टर निखिल, खरं तर लेप्रोस्कोपिक ज्या कॅन्सरशी संबंधित लेप्रोस्कोपिक सर्जरी आहेत किंवा थोरॅकोस्कोपिक सर्जरी आहेत त्यात तुमचा हातखंडा आहे. मात्र मुळात या सर्जरीज म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲस्टर आधार हॉस्पिटल हे जे कोल्हापूरचं हॉस्पिटल आहे, यापैकी कोणकोणत्या शस्त्रक्रिया किंवा कोणकोणते उपचार, अत्याधुनिक उपचार कॅन्सरवरचे उपलब्ध आहेत? आता लॅप्रोस्कोपिक किंवा थोरॅकोस्कोपिक कॅन्सर सर्जरी म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह कॅन्सर सर्जरी. मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजेच कमीत कमी चिरफाड करून शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी असेल किंवा थोरॅकोस्कोपिक कॅन्सर सर्जरी असेल, ही फार मोठी उत्क्रांती झालेली आहे सर्जिकल फील्डमध्ये. याच्यामध्ये मी म्हणेन कॅन्सरच्या शस्त्रक्रिया ज्या पूर्वी व्हायच्या आणि आताही होतात,
पूर्वी कॉम्प्लिकेशन्स रेट भरपूर असायचा, पण जसं जसे ॲडव्हान्सेस होत गेले, जसं जसं रिसर्च होत गेला, त्याच्यामध्ये ओपन सर्जरी जितक्या सेफ झाल्या तितक्याच वेगाने लॅप्रोस्कोपिक म्हणजेच मिनिमली इन्व्हेसिव्ह कॅन्सर शस्त्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा बरेच डेव्हलपमेंट झाले आणि कमीत कमी चिरफाड होऊन समजा एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी पोटातल्या आतड्याची कॅन्सरची असेल किंवा अन्य कुठल्याही शस्त्रक्रियासाठी ओपन सर्जरी करताना जेवढं मोठं आपल्याला ओपन करावं लागतं तेच आणि तेवढ्याच इंटेन्सिटीची शस्त्रक्रिया आपण कीहोल सर्जरीमधनं करू शकतो, म्हणजे 1 ते 2 सेंटीमीटरच्या इन्सिजन्समधनं करू शकतो. यालाच लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात. आता ॲस्ट्राधार हॉस्पिटल कोल्हापूर येथे मी कार्यरत आहे ॲज अ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, कॅन्सर सर्जन. तर तिथे आम्ही सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक कॅन्सर शस्त्रक्रिया करतो. तोंडाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया असतील, अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया असतील किंवा स्तनाचे कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर, स्वादुपिंडाचे कॅन्सर, लिव्हरचे कॅन्सर. पण यापैकी लॅप्रोस्कोपिक किंवा थोरॅकोस्कोपिक सर्जरीमध्ये थोरॅकोस्कोपिक सर्जरीमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आतड्याच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, तसेच किडनीच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्जरीद्वारे केल्या जातात. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर दिनेश यांच्याकडे येते. डॉक्टर दिनेश, शरीरातला एखादा अवयव वाचवण्यासाठी रेडिएशन थेरपीचा उपयोग होतो का? हो, नक्कीच. आणि ते कॅन्सरच्या पेशंटसाठी एक वरदानसुद्धा ठरलेलं आहे. पूर्वी सगळ्यात सुरुवातीला कॅन्सरसाठी सर्जरी ही पद्धत वापरली जायची, म्हणजे शस्त्रक्रिया केली जायची आणि ती खूप म्युटिलेटिंग होती सुरुवातीला. त्यात पण रिफाईनमेंट झाल्यात, पण बेसिकली कॅन्सरमध्ये आपल्याला भीती का वाटतं? डिस्फिगरमेंट होणं किंवा आपला एखादा अवयव जाणं किंवा आपल्याला ज्या काही आपल्या नॅचरल गोष्टी आहेत त्यातनं वेगळा मार्ग तयार करणं याची भीती वाटते. तर रेडिएशन हे ऑर्गन प्रिझर्वेशनसाठी नक्कीच वापरलं जातं. रेडिएशन प्लस केमोथेरपी, जसं आता स्वरयंत्र आहे, स्वरयंत्राच्या कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी आपण रेडिएशन प्लस केमोथेरपी वापरतो सर्जरी न करता. त्यात फायदा का होतं? पेशंटचा आवाजही वाचतो आणि यात महत्त्वाचं काय आहेत? बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं नुसतं ऑर्गन प्रिझर्वेशन नाही तर फंक्शन प्रिझर्वेशन, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हा झाला लॅरिंग्सचा भाग किंवा याचा भाग. दुसरं ब्रेस्टसाठी कॉस्मेटिकली स्त्रियांसाठी स्तन खूप इम्पॉर्टंट असतं, तर तेही आपण वाचवू शकतो. किंवा तिसरं रेक्टम, जे गोद्वाराच्या शस्त्रक्रिया, तर ते इम्पॉर्टंट पार्ट आहे, शरीराचा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तोही भाग आपण रेडिएशन थेरपी, केमोथेरपी प्लस सर्जरी करून तो ऑर्गन वापरू शकतो आणि त्याचं फंक्शनही आपण वाचवू शकतो. तर रेडिएशन थेरपी नक्कीच ऑर्गन आणि फंक्शन प्रिझर्वेशनसाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. यानंतर मी डॉक्टर निखिल यांच्याकडे येते. डॉक्टर निखिल, तुम्ही आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्तांची लेप्रोस्कोपिक सर्जरी केली आहे, पण या लेप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरीचं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला याचे होणारे फायदे आपल्याला कसे सांगता येतील? लॅप्रोस्कोपिक सर्जरी जसं मी तुम्हाला म्हणालो की मिनिमल इन्सिजन किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच कमीत कमी चिरफाड. त्याच्यामुळे काय होतं की कमीत कमी वेदना किंवा वेदनारहित शस्त्रक्रिया आम्ही आता करू शकतो. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया वेदनारहित केल्यामुळे त्याचा फायदा काय होतो की पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. रिकव्हरी फास्ट झाल्यावर पेशंटचा अर्थातच हॉस्पिटलचा जो लागणारा स्टे आहे, हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज जी आहे तीसुद्धा कमी होते. आणि ती कमी होतानाच असं आपल्याला दिसून येतं की पेशंट लवकर स्वतःचे जे रुटीन कामं जे असतात ते करायला चालू करतो. तसेच काय होतं की लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आपण जे इन्स्ट्रुमेंटेशन वापरतो त्या सर्जरीमध्ये मॅग्निफाईड इमेज आम्हाला खूप चांगली पद्धतीने दिसते, अल्ट्रा इमेज चांगल्या पद्धतीने दिसते आणि ते करत असताना अर्थातच आजूबाजूचे अवयव असतील त्या अवयवांना आपल्याला वाचवण्याचे किंवा त्याचे इंजुरी किंवा कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि रक्तस्रावसुद्धा कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियामध्ये जी डिस्फिगरमेंट बॉडीची होती ती डिस्फिगरमेंटसुद्धा कमी होते आणि कॉस्मेटिक आउटकम्स खूप चांगले आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच. पण डॉक्टर निखिल, आणखी एक प्रश्न मगाशी विचारायचा राहून गेला, यालाच लागून पुढे की कोणत्या कॅन्सरग्रस्त पेशंट्ससाठी आपण ही लेप्रोस्कोपिक सर्जरी देऊ शकतो? लॅप्रोस्कोपिक कॅन्सर शस्त्रक्रिया ही आतड्याच्या कॅन्सरसाठी फार महत्त्वाचे आहे आणि त्याचे बरेच ट्रायल्स झाले आणि लॅप्रोस्कोपिक वर्सेस ओपन सर्जरीमध्ये असं दिसून आलं की ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये दोन्हीही रिझल्ट्स सेम असले तरीसुद्धा इक्विव्हॅलंट ऑन्कॉलॉजिकल आउटकम्स म्हणजे ऑन्कॉलॉजिकल आउटकम म्हणजे काय, कॅन्सरसाठी लागणारं जे कम्प्लिशन सर्जरी लागते
त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही कमी होत नाही. त्याच्यामुळे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे आपण फायदे देऊन तेवढ्याच क्वालिटीची कॅन्सर शस्त्रक्रिया ही करू शकतो. तसेच आतड्याच्या कॅन्सरबरोबरच किडनीचे कॅन्सर्स असतील तेही आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे करू शकतो. आणि गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी तर ते आता स्टँडर्ड ऑफ केअर आहे लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी स्टेज 1 रिकमेंडेशन. आणि थोरॅकोस्कोपिक सर्जरीमध्ये सांगायचं झालं तर फुफ्फुसाचे कॅन्सर्स जे असतात किंवा फुफ्फुसाचा थोडासा भाग काढायचा असेल किंवा फुफ्फुसाचा पूर्ण भाग काढायचा असेल किंवा छातीतल्या इतर गाठी असतील, थायमोमा नावाच्या गाठी असतील किंवा इतर गाठी असतील, त्याही आपण दुर्बिणीद्वारे काढू शकतो. तसेच अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर तोही थोरॅकोस्कोपिक इसोफेजेक्टोमी नावाच्या शस्त्रक्रियेद्वारे करू शकतो. नक्कीच. यानंतर डॉक्टर दिनेश यांच्याकडे मिळते. डॉक्टर दिनेश, आणखी एक महत्त्वाचं ते म्हणजे स्टेरिओटॅक्ट्रिक जी उपचार पद्धती आहे ही रेडिओथेरपी आहे. तर ही उपचार पद्धती कोणत्या प्रकारच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपण देऊ शकतो? स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी बेसिकली हे खूप प्रिसाईज रेडिओथेरपी आहे. म्हणजे बॉडीत जो ट्युमर असतो त्याला आपण 3 डायमेन्शनली टार्गेट करतो प्रिसाईजली, जेणेकरून बाकीचे जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत त्याला इजा खूप कमी होते. तर सुरुवातीला स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी ही चालू झाली ती मेटास्टॅटिक डिसीजमध्ये. मेटास्टॅटिक डिसीज म्हणजे एखाद्या ऑर्गनमध्ये कॅन्सर आहे, समजा प्रोस्टेट ग्रंथीत किंवा स्तनात कॅन्सर आहे, त्याला आपण प्रायमरी ट्युमर म्हणतो. तो कॅन्सर बरा झाला आहे आणि दुसरं कुठं पसरला आहे, समजा ब्रेनमध्ये पसरला आहे, त्याला आपण मेटास्टॅटिक डिसीज म्हणतो. तर पूर्वी मेटास्टॅटिक डिसीज एकदा झालं तर पेशंटसाठी तो शेवटची वेळ असायची. पण स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपीमुळे अराऊंड 3 मधले 1 पेशंट म्हणजे अराऊंड 30% पेशंट्स या स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपीने आजच्या घडीला क्युअर होऊ शकतात. तर स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपीने क्युअर का होतात? कारण आपण खूप प्रेसाईजली ट्रीट करतो आणि जे पूर्वी आपण 5 ते 6 आठवडे रेडिएशनची ट्रीटमेंट करायचो ती आपण खूप हाय डोस देऊन 5 दिवसात संपवतो, त्याला आपण स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी म्हणतो. किंवा ती ट्रीटमेंट जर आपण एका दिवसात संपवली, म्हणजे जसं आपण सर्जरी एका दिवसात संपवतो, जर ती ट्रीटमेंट आपण एका दिवसात संपवली त्याला आपण स्टेरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी म्हणतो. आणि याचे फायदे जे मेटास्टॅटिक डिसीज आहेत ते क्युअर होण्याची शक्यता आता वाढली आणि पेशंटचे क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा वाढली. तर अराऊंड 30% पेशंट्स या स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपीने जे मेटास्टॅटिक आहेत, जे पूर्वी क्युअर होत नव्हते ते की आता क्युअर व्हायला लागलेत. त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण हे वापरायला चालू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हे आपण प्रायमरी ट्युमरसाठी सुद्धा वापरू शकतो. तर ब्रेस्टचे जे ट्युमर्स आहेत किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे जे ट्युमर्स आहेत किंवा ब्रेनमधला जो पिट्युटरी ट्युमर आहे किंवा रेक्टमचे ट्युमर्स म्हणजे गोद्वाराचे जे ट्रीटमेंट्स आहेत, त्यातही आपण आज 5 ते 6 आठवडे ट्रीटमेंट न करता फक्त 5 दिवसात त्या पेशंटची ट्रीटमेंट संपवून पेशंटला आपण परत हे करू शकतो. म्हणजे लवकर ट्रीटमेंट संपवून तो त्याच्या दुसऱ्या ट्रीटमेंटच्या याला लागू शकतो किंवा ट्रीटमेंट झाली असेल तर बाकीच्या कामाला लागू शकतो. नक्कीच. यानंतर आपण आणखी या दोघांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक साम संजीवनीमध्ये छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. मी पुन्हा डॉक्टर निखिल यांच्याकडेच येते. डॉक्टर निखिल, हायपेक शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि ॲस्टर आधार हॉस्पिटल जे कोल्हापूर इथे आहे इथे या शस्त्रक्रिया होऊ शकतात का? अधिक माहिती द्या. हायपेक शस्त्रक्रिया म्हणजे हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी. आता ही हायपेक शस्त्रक्रिया म्हणजे 2 प्रकारे होते किंवा त्याच्यामध्ये 2 स्टेप्स असतात. त्या स्टेपमध्ये काय असतं की ही ॲक्च्युली अतिशय विशेष व नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया आहे जी फार कमी ठिकाणी होते आणि सध्याच्या काही वर्षांमधलीच ही शस्त्रक्रिया जी आहे ती नवीन आलेली आहे. त्याच्यामध्ये हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी या प्रोसिजरच्या आधी सायटोरिडक्टिव्ह सर्जरी ही शस्त्रक्रिया केली जाते. आता सायटोरिडक्टिव्ह सर्जरी म्हणजे काय? सायटोरिडक्टिव्ह सर्जरीमध्ये सायटो म्हणजे कॅन्सर किंवा कॅन्सरचे ट्युमर जे असतात ते सगळे काढले जातात. आता ही शस्त्रक्रिया जी आहे ती पोटातल्या काही अवयवांच्या कॅन्सरसाठी वापरली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर आहे, अंडाशयाच्या कॅन्सरसाठी ही शस्त्रक्रिया जास्त करून वापरली जाते. तसेच कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आणि जठराच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया तसेच अपेंडिक्सच्या काही कॅन्सरच्या शस्त्रक्रियासाठी ही वापरली जाते. आता ही शस्त्रक्रिया म्हणजे काय की या शस्त्रक्रियामध्ये पेरिटोनियम म्हणजे पोटाच्या आतलं जे आवरण असतं किंवा पृष्ठभाग जो असतो त्याच्यावरती जास्त करून डिपॉझिट्स कॅन्सरचे जर झाले असतील तर त्या शस्त्रक्रियेमध्ये हे सर्व काढलं जातं. आता याच्यामध्ये 2 स्टेप्समध्ये स्टेप 1मध्ये हे सगळं काढलं जातं आणि स्टेप 2मध्ये हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी दिली जाते. म्हणजेच पोटाच्या आतमध्ये विशेष मशीनद्वारे
फ्लुइड्स म्हणजे पेरिटोनियल फ्लुइड असेल किंवा नॉर्मल सलाईन असेल, याच्यामध्ये किमोथेरपीचं इंजेक्शन प्रत्येक कॅन्सरच्या नुसार वेगळं असतं, तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि पोटामध्ये 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढवून जवळजवळ 60 ते 90 मिनटं किंवा काही कॅन्सर्समध्ये 120 मिनटापर्यंतसुद्धा ती प्रक्रिया केली जाते. थोडक्यात काय की ह्या थेरपीमुळे सिस्टेमिक ट्रीटमेंट म्हणजे सलाईनमधनं देणाऱ्या किमोथेरपीपेक्षा ही लोकल ट्रीटमेंट आहे आणि सर्जरीमध्ये ही केल्यामुळे याचा खूप पेशंटना फायदा होतो आणि रिकव्हरी लवकर होते. यानंतर मी डॉक्टर दिनेश यांच्याकडे येते. डॉक्टर दिनेश, ब्रॅकी थेरपी जी आहे ही थेरपी म्हणजे काय, याबद्दल जरा माहिती सांगा. ब्रॅकीथेरपी हा रेडिएशन ट्रीटमेंटचाच एक पार्ट आहे. ब्रॅकीथेरपी बेसिकली, ब्रॅकी हा ग्रीक वर्ड आहे. ब्रॅकी म्हणजे आपण जो काय कॅन्सरचा पार्ट आहे किंवा कॅन्सरची जी गाठ आहे त्यात आपण आत जाऊन ट्रीटमेंट करतो, म्हणजे आपण आतनं बाहेर ट्रीटमेंट करतो, जेणेकरून त्या भागाला जास्त रेडिएशन पोचते आणि सराउंडिंग जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत त्याला खूप कमी रेडिएशन जातं. रुटीन याच्यात आपण स्किनमधनं ट्युमरकडे जातो, ब्रॅकीमध्ये आपण ट्युमरमधनं बाहेर येतो रेडिएशन देत. तर त्यामुळे खूप हाय डोज आपण तिथं दिला जाऊ शकतो. आणि मला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचे जे गर्भाशयाचे कॅन्सर्स आहेत ते विदाऊट ब्रॅकीथेरपी क्युअर होऊ शकत नाहीत. कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल रेडिएशन थेरपी, लिनर ॲक्सेटर, स्टिरोटॅक्टिक रेडिओथेरपी, प्रोटॉन रेडिओथेरपी ही विदाऊट ब्रॅकीथेरपी स्त्रियांच्या गर्भाशयातले कॅन्सर्स नुसत्याच ह्या पद्धतीने क्युअर होऊ शकत नाही. तर ब्रॅकीथेरपी स्त्रियांच्या गर्भाशयाच्या याच्यासाठी जवळजवळ 50% ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आणि ब्रॅकीथेरपी स्त्रियांच्या गर्भाशयाच्या क्युअरसाठी खूप गरजेची आहे आणि ते त्यांच्यासाठी जर ती ट्रीटमेंट अवेलेबल नसली तर ते कॅन्सर्स फक्त रेडिएशनने क्युअरच होऊ शकत नाहीत. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर निखिल यांच्याकडे येते पुन्हा एकदा. डॉक्टर निखिल, तुम्ही आजवर अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या लेप्रोस्कोपिक सर्जरी केल्या आहेत, तर याबद्दल काय सांगाल? एखादा रुग्ण जो तुमच्या आठवणीत आहे असं काही तुम्हाला, किंवा एखादी सर्जरी जी खूपच चॅलेंजिंग होती, आव्हानात्मक होती आणि तितकीच गुंतागुंतीची होती, काही तुमच्या आठवणी आहेत का याबद्दलच्या? असे माझे 2 पेशंट्स आहेत, ते मला फार प्रामुख्यानं आठवतात. की एक महिला होती जिला मोठ्या आतड्याचा म्हणजेच गुरुद्वाराचा कॅन्सर होता. आणि गुरुद्वाराच्या कॅन्सरमध्ये काय असतं की मोशनची जागा जी आहे ती पोटावर आणणं, ज्याला आपण कोलॉस्टॉमी म्हणतो. तर ह्या कोलॉस्टॉमी करणं टाळता येतं का, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक पेशंटचा तोच प्रश्न असतो. तर ही 84 वर्षाची, म्हणजे या महिलेला मॅनेज करताना भूलतज्ञ, इंटेन्सिव्ह केअर, सर्जन्स आणि खूप मोठं टीमवर्कची गरज असते. तर हे सगळं असताना त्या महिलेचा एकच आम्हाला रिक्वेस्ट होती की मोशनची जागा पोटावरती नको. तर त्यासाठी आम्ही तिला लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा ऑप्शन दिला आणि त्यांनी तो मानला देखील. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या पेशंटनं 84व्या वयामध्ये सुद्धा ती शस्त्रक्रिया व्यवस्थित टॉलरेट करून 7व्या दिवशी पेशंट अगदी घरी गेले आणि त्याला स्टोमासुद्धा आम्हाला करायला नाही लागला. तसंच आणि एक पेशंट म्हणजे नर्सेस माझ्या काही होत्या, 1-2 ज्या स्वतः पेशंट होत्या, ज्याच्यामध्ये एका पेशंटला इवन छातीमध्ये सुद्धा पाणी झालं होतं. अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये छातीत पाणी होणं ही 4थ्या स्टेजची लक्षणं असतात. पण अशा लोकांना आम्ही काही करतो की किमोथेरपी देतो आणि किमोथेरपी दिल्यानंतर आम्ही बरेच इन्व्हेस्टिगेशन्स करतो, आजार कमी झाला का नाही बघण्यासाठी. त्याच्यामध्ये आजार पूर्णपणे गेला होता जो छातीतला होता तो, अशा लोकांना शस्त्रक्रियेचा ऑप्शन दिला जातो. आणि शस्त्रक्रियेमध्ये आम्ही हायपेक शस्त्रक्रिया केली आहे, जी आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि त्या शस्त्रक्रियेनंतर आज मला आठवतात 5 वर्ष झाली आहे आणि 5 वर्षानंतर सुद्धा ते पेशंट गेल्या महिन्यातच माझ्याकडे फॉलोअप आले होते. तर ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर दिनेश यांच्याकडे येते. डॉक्टर दिनेश, खरं तर रेडिएशन थेरपी जी आहे याबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजात आहेत असंही म्हटलं जातं, किंवा असाही एक मतप्रवाह आहे, असा एक गैरसमजसुद्धा आहे की रेडिएशन थेरपी ही तुमच्या चांगल्या कॅन्सर पेशींना तर टार्गेट करते, मात्र चांगल्या पेशींनासुद्धा ती टार्गेट करते, त्याही पेशी नष्ट होतात. तर हा गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने काय सांगता येईल? मी हा प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने घेतो. बेसिकली मी कॅन्सरचे गैरसमजांनी काय त्याबद्दल बोलेल. तर कॅन्सरमध्ये बेसिकली लोक बायोप्सी घ्यायला तयार होत नाहीत. तर आपण जसं म्हणतो की शीतावरनं भाताची परीक्षा, तर त्या आजार ट्रीट करण्याअगोदर त्या आजाराबद्दल आपल्याला जेवढी जास्त काय माहिती होईल तेवढं आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. आणि साधं बायोप्सीने आपण त्या कॅन्सरचा गुणधर्म काय आहे, त्याच्यात कुठले जेनेटिक चेंजेस झालेत, कुठले नाही झाले, त्याला कुठल्या प्रकारे ट्रीटमेंट केली जाऊ शकते, हे आपल्याला त्या कॅन्सरचा उपचार करण्याअगोदर कळतं. त्यामुळे आपण व्यवस्थित प्लॅन करू शकतो. तर बरेचसे लोक
हा गैरसमज आहे की आपण बायोप्सी घेतली की तो आजार वाढतो. तसं नाही, आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. दुसरं, जसं मी सांगितलं की रेडिएशनमुळे आपण ऑर्गन प्रिझर्वेशन करू शकतो. तर मला एक आठवतं की आम्ही एकदा विजापूरला लेक्चर द्यायला गेलो होतो IMA हॉलला. तर तिथे एक लेक्चर झाल्यानंतर जिथे आम्ही होतो तिथे एक आजीबाई भेटल्या. तर त्यांना स्वरयंत्राचा कॅन्सरचा आजार होता. त्या आजीबाई 70 वर्षाच्या होत्या, गात सुंदर होत्या, पण त्यांना स्वरयंत्राचा कॅन्सर झाल्यानंतर कोणीतरी त्यांचं सर्जरी केली त्यावेळेस. ही मी सांगतो, ही जवळजवळ 20 ते 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्या आजींना त्यांचं स्वरयंत्राचं सर्जरी केल्यानंतर बोलणं थांबलं, त्यांचं गाणं थांबलं. बेसिकली त्यात आणि प्रॉब्लेम काय होता की त्या आजींना लिहिता वाचता येत नव्हतं. तर त्या लिहिता वाचता येत नसल्यामुळं त्या संवादही साधू शकत नव्हत्या. तर ऑर्गन प्रिझर्वेशनचं खूप इम्पॉर्टन्स आहे आणि ऑर्गन प्रिझर्वेशनसाठी रेडिएशन ट्रीटमेंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करते ऑर्गन प्रिझर्वेशनसाठी. जर त्या आजींचं स्वरयंत्र न काढता त्याला आपण रेडिएशन दिलं असतं तर त्या आजी बोलू शकल्या असत्या, व्यवस्थित रेडिएशनचं ट्रीटमेंट झालं असतं तर गाऊही शकल्या असत्या, पण निदान त्यांचा संवाद तरी थांबला नसता. तर ऑर्गन प्रिझर्वेशन ही खूप महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी जी सांगेल की कॅन्सरचा आजार जसा झाला, आमच्या दृष्टीने कॅन्सर बरं करणं खूप महत्त्वाचं असतं आणि पेशंट आणि त्यांच्या घरच्यांच्या दृष्टीने हे असतं की पेशंटचं कॉस्मेटिक काही डिफेक्ट होईल का, त्याचे ऑर्गन्स काही डॅमेज होतील का, त्याच्या शरीरात किंवा नेहमीचं जे जगणं आहे त्या पद्धतीत काही बदल होईल का. तर आजकाल आम्ही जे ट्रीटमेंट करतो किंवा जे नवीन ट्रीटमेंट डेव्हलप झाले आहेत, ते ट्रीटमेंट याच्यासाठी डेव्हलप झाले आहेत की नुसतं पेशंटचं आपण आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही आहेत, तर आपण त्या आयुष्याला एक क्वालिटी देतो. तर याच्यात ऑर्गन प्रिझर्वेशन हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं, आम्हाला एवढ्या दिवस ट्रीटमेंट नको म्हणून आजकालचे ट्रीटमेंट जसं मी सांगितलं, स्टेरियोटॅक्टिक रेडिओथेरपी 5 दिवसात संपते किंवा काही कॅन्सरचे ट्रीटमेंट आपण 4-5 दिवसात संपवू शकतो. तर ट्रीटमेंट लवकरात लवकर संपवणं, पेशंटचं जे काही कॉस्मेटिक किंवा जे काही ऑर्गन प्रिझर्वेशन ते ठेवणं, या दृष्टीने आम्ही डॉक्टरसुद्धा आजकाल विचार करत असतो आणि यात खूप सारे डेव्हलपमेंट झालेले आहेत. नक्कीच. तर डॉक्टर दिनेश, तुम्ही इथे आलात, डॉक्टर निखिल तुम्हीसुद्धा इथे आलात आणि कॅन्सरबाबतच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटविषयी, तुम्ही उपचार पद्धतींविषयी माहिती दिली, त्यासाठी खूप आभार. नमस्कार. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.